पेण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ खारेपाट वाशी विभागात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आणि त्यास उदंडाचा प्रतिसाद देखील लाभला आहे। यावेळेस आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे म्हणाले, गेल्या अनेक वर्ष इथल्या प्रस्तावांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाहीये, पण येत्या दिवसांमध्ये येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे की हा प्रश्न कायमचा सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार आहे। तसेच या विभागातल्या युवकांसाठी रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून देण्याचं काम करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर यावेळेस पेण काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षातील काही मंडळी महाविकास आघाडी उमेदवार अतुल म्हात्रे यांच्यासोबत दिसत नसले तरी ते महाविकास आघाडीचं काम करणार आहेत आणि तसंच पेण काँग्रेस कार्यकर्ते देखील अतुल म्हात्रे यांचंच काम करणार असल्याचं यावेळेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांनी स्पष्ट केलं आहे। यावेळी नंदकुमार म्हात्रे, रामशेठ घरत, सूर्यकांत पाटील, वैभव म्हात्रे, शेखर शेळके, इद्दुल्ला कुवारे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि या विचारधारेच्या माध्यमातून आजपर्यंत 70 वर्ष या देशामध्ये काँग्रेसने सत्ता केली आणि या 70 वर्षामध्ये असा काही प्रकार घडला नाही। त्यामुळे मी परत एकदा सांगतो की ज्या पद्धतीने आपल्याला अतुल म्हात्रे साहेबांसाठी करायचं आहे ते आम्ही करणार आहे, तो पोचावा। ज्या प्रकारच्या समस्या या संपूर्ण विभागामध्ये आहेत, पाण्याची जटिल समस्या, प्रत्येक गावकरी कोणाकडेही आपण आशीर्वाद मागायला जातो तर पहिल्यांदा ते हीच मांडतात की गेले अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथला पाण्याचा गहन प्रश्न सोडवलेला नाहीये, पण येत्या दिवसांमध्ये त्यांना माझ्याकडून ती अपेक्षा आहे की हा प्रश्न सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार आहोत आपण। आणि आपण कार्यकर्त्यांना काय आवाहन करतो? मी कार्यकर्त्यांना एकच आवाहन करेल की गेले 10 वर्षापासून इथे काहीच झालेलं नाही इथे, तर माझा पूर्णपणे सपोर्ट असेल महाविकास आघाडीला आणि अतुल म्हात्रे यांना माझा सपोर्ट असेल। आपल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या चिन्हावर मतदान करावं? मी जे माझे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी चिठ्ठीला मतदान करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो।